नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीपॅट अर्थात ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट एक्झाम 2026 याचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते सुरू झालेलं आहेत. त्या ॲप्लिकेशन फॉर्म संदर्भातलं जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, अर्थात माहिती पुस्तिका, माहितीपत्रक आहे ते अवेलेबल झालेलं आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून फॉर्म भरत असताना तुमच्याकडून चुका होणार नाही. यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्याकडून फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. तर लक्षात ठेवा, याआधीच मी सांगितलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी 23/12/2025 अर्थात 23 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेलं आहेत आणि 12 जानेवारी 2026ला रात्री 11:55 हे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू राहणार आहेत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, फॉर्म भरत असताना कुठल्याही पद्धतीची घाई करू नका. येत्या 4-5 दिवसामध्ये फॉर्म भरा आणि फॉर्म भरण्यापूर्वी ज्या काही मी या ठिकाणी सूचना देत आहे त्यांचं योग्यरित्या तुम्ही पालन करा. जे सांगत आहे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तर लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी खूप सारा वेळ आहे, पण जास्त वेळही लावू नका. येत्या 4-5 दिवसामध्ये फॉर्म भरा, कारण NBEMS नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स यांचे एक्झाम सेंटर खूप लिमिटेड कमी आहेत. त्यामुळं तुम्ही जितक्या लवकरात लवकर फॉर्म भराल त्यानुसार तुम्हाला तुमच्या चॉईसचं एक्झाम सेंटर मिळणार आहे. मागच्या वर्षी इश्यू झालेला होता, अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला लेट केल्यामुळे एक्झाम सेंटर त्यांना दूरदूरचे आलेले होते. त्यामुळे तुम्ही जिथं राहता, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता, आजूबाजूला जे एक्झाम सेंटर असेल ते लवकरात लवकर तुम्ही चॉईस देणं गरजेचं आहे. अर्थात एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला आणि तुमचं सक्सेसफुली पेमेंट झालं असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील तर तुम्हाला करेक्शन करता येणार आहेत. तुमचं मोबाईल नंबर किंवा नॅशनॅलिटी किंवा ईमेल ID, आधार कार्ड डिटेल, एक्झाम सेंटर, टेस्ट सिटी जी आहे यामध्ये काही करेक्शन करायचं असतील, चुका झालेल्या असतील तर ते या ठिकाणी तुम्ही 16 जानेवारी ते 19 जानेवारीच्या दरम्यान ही करेक्शन्स करू शकता. एडिट विंडो त्यावेळेस सुरू होणार आहे. त्यानंतर तुमचं जे काही फोटोग्राफ, जो तुम्ही फोटो अपलोड करता त्यामध्ये काही चुका असतील, तुम्ही जी सिग्नेचर साईन करता त्यामध्ये काही चुका असतील किंवा थंब इम्प्रेशन जे अपलोड करता, अंगठ्याचा ठसा जो अपलोड करता त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान करेक्ट करता येणार आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, 17 ते 19च्या नंतर पुन्हा कुठल्याही पद्धतीचं करेक्शन अलाव केलं जाणार नाही. ठीक आहे, अर्थात तुमचं एक्झाम सेंटर कुठल्या सिटीमध्ये येणार आहे, कुठल्या शहरामध्ये तुमचा नंबर लागू शकतो एक्झामसाठी, त्याची माहिती 24 फेब्रुवारी 2026 रोजी दिली जाईल. आणि या ठिकाणी 2 मार्च जे आहे, अर्थात 2 मार्च रोजी तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड आहे ते अवेलेबल करून दिलं जाणार आहे. आणि परीक्षा किती तारखेला होणार आहे? परीक्षा होणार आहे दिनांक 7 मार्च 2026 रोजी. अगोदरच तुम्हाला एक्झाम सेंटरची सिटी फक्त कळणार आहे आणि या ठिकाणी 2 मार्च रोजी तुम्हाला ॲडमिट कार्ड अवेलेबल होणार आहे. आणि रिझल्ट जो आहे एक्झामचा तो 7 एप्रिल 2026 रोजी डिक्लेअर केला जाणार आहे. अर्थात आता फी किती आहे तर लक्षात ठेवा, ओपन कॅटेगरी त्याशिवाय OBC आणि EWS या सगळ्यांना 3,500 इतकी फी आहे. आणि SC ST आणि फिजिकली चॅलेंज्ड जे हँडिकॅप्ड स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जी फी आहे ती आहे 2,500 रुपये. एका अर्थानं तुम्ही EWS कॅटेगरीला इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणता आणि त्यांना देखील तुम्ही 3,500 इतकी फी ठेवली. आणि 3,500 काय किंवा 2,500 काय, फी खूप खरंच जास्त आहे. जेव्हापासून NBEMS परीक्षा कंडक्ट करते तेव्हापासून ही फी खूपच जास्त वाढवलेली आहे. इतर एक्झामची फी इतकी जास्त नाही आहे. हा खूप मोठा इश्यू आहे. याबाबत PCIला वारंवार पत्रव्यवहार आम्ही करून झालेले आहेत. स्टुडंटने देखील याबाबत मेल करणं गरजेचं आहे, पण फीमध्ये काही बदल झालेला नाही इतक्या दिवसांपासून. आता महत्त्वाचे मुद्दे, तुम्हाला फॉर्म भरत असताना कोण कोण एलिजिबल आहे तर जे विद्यार्थी 3rd इयरमध्ये आहेत ते एलिजिबल आहेत, फायनल इयरमध्ये आहेत ते देखील एलिजिबल आहेत. ओके, आणि लक्षात ठेवा, फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचा एक फोटोग्राफ, त्याशिवाय व्हाईट पेपरवरती केलेली सिग्नेचर आणि तुमचं जे थंब आहे, लेफ्ट थंब, त्याचं इम्प्रेशन म्हणजे तुमचा थंब आहे त्याचं इम्प्रेशन तुम्हाला पाहिजे ते अपलोड करावं लागणार आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म NBEMSच्या वेबसाईटवरती सुरू झालेला आहे. वेबसाईटची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. फॉर्म भरत असताना कुठल्याही पद्धतीची घाई करू नका. तुमचे रिझल्ट आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या अगोदर तयार करून ठेवा. एकदा पहा, या ठिकाणी यांनी फॉर्म भरत असताना कुठल्या स्टेप आहेत, कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे.
त्यामुळं फॉर्म भरण्यापूर्वी जर तुमचे काही डाऊट असतील तर एकदा इथे तुम्ही सॉल्व करा आणि कुठलीही गोष्ट सबमिट करण्याआधी 2 वेळा चेक करा. शिवाय या ठिकाणी तुम्ही सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरत असाल तर त्याच्या शेजारी बसून फॉर्म भरा. त्यांच्यासाठी देखील या प्रोसेस नवीन असतात. ते सर्व गोष्टी व्यवस्थित टाईप करतायत का ही देखील गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. करेक्शन विंडो येते मान्य, पण तरी देखील भरतानाच तुम्ही व्यवस्थित करेक्टली फॉर्म भरणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याशिवाय आणखीन काही महत्त्वाच्या सूचना आहेत, जसं की एक्झामची सिटी तुम्हाला नंतर चेंज करता येते करेक्शनसाठी, पण त्याआधीच तुमच्या चॉईसचे एक्झाम सेंटर निवडून ठेवा. जसं जसं फॉर्म फिलिंग पुढे प्रोसीड होतं तसं तसं अवेलेबिलिटी एक्झाम सिटीची कमी होत जाते. मागच्या वर्षी आलेला हा इश्यू आहे, म्हणून मी इतक्या पोटतिडकीनं सांगत आहे. शिवाय याच इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कुठल्या सब्जेक्टमधून किती क्वेश्चन येत आहे, निगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीनं असणार आहे, म्हणजे 1 क्वेश्चन करेक्ट आला तर 4 मार्क, 1 क्वेश्चन जर चुकला तर मिळालेल्या मार्क्समधून 1 मार्क वजा होणार आहे. त्याशिवाय एकूण 125 MCQ असणार आहेत. तुम्हाला टाईम 3 आवर्सचा असणार आहे, 180 मिनिट्स आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्व अपडेट या ठिकाणी दिलेलं आहे. हे इन्फॉर्मेशन बुलेटिन योग्य प्रकारे बघा. तुमचे जर काही शंका असतील तर त्या खाली कमेंट करा. याआधीच जीपॅटची तयारी कशी करावी सचिन जाधव सर आहेत, त्यांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते व्हिडिओ देखील पहा, तुम्हाला हेल्पफुल ठरतील. आणि जीपॅटसाठी बुक कुठलं बेस्ट आहे तर पियर्सन म्हणून बुक बेस्ट आहे. खाली मी ते प्रोडक्टमध्ये टॅग करतो आहे. हवा असेल तर तुम्ही परचेस करू शकता. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अवेलेबल असेल तर स्टडी करू शकता. मेजर सब्जेक्टवरती फोकस करा. मायनर सब्जेक्ट हे फास्टली रिवाईज होऊ शकतात. जे मेजर सब्जेक्ट आहेत त्यामधून मॅक्झिमम क्वेश्चन येतात. जितके क्वेश्चन तुम्हाला करेक्टली सॉल्व करता येत आहेत तेवढे करा. निगेटिव्ह गेलात तर तुम्ही क्वालिफाय व्हायचे चान्सेस कमी होतात. म्हणून तुम्ही जेवढे करेक्ट क्वेश्चनचे आन्सर परफेक्ट माहीत आहेत तेवढे सॉल्व करा. आणि मेजर जर सब्जेक्ट आहेत लाईक फार्मास्युटिक्स आहे, फार्माकोलॉजी आहे, मेडिसिनल केमिस्ट्री, जर समजा मेडिसिनल केमिस्ट्री तुम्हाला हार्ड जाते तर ॲटलिस्ट फार्मास्युटिक्स आणि फार्माकोलॉजी, इंडस्ट्रियल फार्मसी वगैरे हे सब्जेक्ट प्रॉपर करा. तुम्हाला पेपर इझी जाऊ शकतो. तुम्हा सगळ्यांना एक्झामसाठी शुभेच्छा. शिवाय फॉर्म काळजीपूर्वक भरा. अजून काही शंका असतील खाली कमेंटमध्ये विचारा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे म्हणून मी इथंच थांबतो. हे इन्फॉर्मेशन बुलेटिन टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. त्याशिवाय या ठिकाणी जे फॉर्म भरायची लिंक आहे ती देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या सोबत खूप खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद. थँक्यू.